नमस्कार. मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे. तूप वितळल्यावर त्यात लापसी रवा घालते. एक छोटा वाटी परतून घेते. रवा भाजून झालेला आहे. आता भांड्यात काढून घेते मी. त्यात थोडंसं पाणी घालते आणि कुकरमध्ये शिजवून घेते. रवा शिजून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटा वाटी खोबरं आणि पाणी घालून बारीक पेस्ट करून घेते. रवा पुन्हा पॅनमध्ये काढून घेते. खोबऱ्याची पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते. सर्व एकत्र मिक्स करून घेते. बारीक चिरलेला गूळ घालते आणि गूळ पण मिक्स करून घेते. इथे काजूचे आणि खोबऱ्याचे तुकडे घालते. किंचित मीठ घालते, वेलची पावडर आणि थोडंसं पाणी घालून सगळं एकत्र शिजवून घेते. सगळं एकत्र शिजून झालेलं आहे. लापसी रव्याची खीर तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात एक मोठा उभा चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. त्यात भेंडी घालते, तिरकस कापून घेतलेली, आणि तेलावर परतून घेते 2 मिनटं. भेंडी परतून झालेली आहेत. 2-3 कोकमं घालते बारीक तोडून. चवीप्रमाणे मीठ आणि सगळं मिक्स करून घेते. भाजी बुडेल इथपर्यंत पाणी घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 5-10 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भेंडी शिजली का बघते. ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते. आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. भाजी मिक्स करून घेते. भेंडी शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. भेंडीची भाजी तयार आहे. इथे वाटाणे घेतलेले आहेत सफेद, 5-6 तास भिजत घालून कुकरला शिजून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, काळी मिरी पावडर आणि थोडीशी हळद, पाणी घालून त्याची पेस्ट करून घेते. ते कढईत तेल घेतलेले, त्यात फोडणीला राई, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालते. थोडंसं हिंग घालते आणि मिक्स करून घेते सगळं. शिजून ठेवलेले सफेद वाटाणे घालते आणि एकत्र करून घेते. खोबऱ्याची पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि बारीक चिरून ठेवलेला गूळ घालते आणि सगळं एकत्र करून घेते. 3-4 मिनटं झाकण लावून घेते. झाकण काढलेलं आहे. गूळ मिक्स झालेलं आहे भाजीतलं पाणी आटलेलं आहे. सफेद वाटाण्याची उसळ तयार आहे. वरून कोथिंबीर घालते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला जिरं आणि लसूण घालते, चेचून घेतलेला. परतून घेते. 2 सुक्या मिरच्या बारीक तोडून घेतलेल्या घालते. कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालते आणि परतून घेते फोडणी. थोडंसं हिंग घालते आणि टोमॅटो घालते. टोमॅटो परतून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते, हळद आणि मिक्स करून घेते सगळं. शिजून ठेवलेली तुरीची डाळ घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि डाळ घोटून घेते. डाळ घोटून झालेली आहे. आता डाळीला छान उकळी काढून घेते. डाळीला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे मी लसूण घेतलेले आहेत 5-6 बारीक चिरून. त्यात मीठ, धणे पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद घालते आणि लसूण चेचून घेते मसाल्यामध्ये. सगळं एकत्र झालेलं आहे. थोडंसं तेल घालते. इथे भेंडी घेतलेली आहेत मी. त्याचे दोन्ही टोकं कापून घेते आणि मधून चीर पाडून घेते.
अशा प्रकारे भेंडी कापून झालेली आहे, ते मसाला मिक्स करून घेते आणि भेंडीमध्ये भरून घेते। अशा प्रकारे भेंडीमध्ये मसाला भरून झालेला आहे। पॅनमध्ये तेल घेतलेले, तेलामध्ये भेंडी फ्राय करायला ठेवते। आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते। अशा प्रकारे 2-3 वेळा मी परतून भेंडी शिजून घेते। भेंडी फ्राय करून झालेली आहे, आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।